महायुती सरकारचं लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होईल आणि या मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींना स्थान दिलं जाईल असं म्हटलं जातंय आणि ज्यामध्ये काही संभाव्य नावांची सुद्धा चर्चा होती। त्यातलंच एक संभाव्य नाव आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत। मी जसं म्हणतोय की संभाव्य नावं आहेत, एक साधारणपणे 7-8 नावं आहेत, ज्यामध्ये भाजप, त्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी यामधील ज्या महिला आमदार आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल। खरं तर मला याबद्दल कुठल्या सूत्रांकडून हे आलंय माहिती नाही। खरं तर अजून बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत, परंतु मला एक आनंद आहे की शिवसेनेने पहिल्यांदाच एखाद्या महिलेला पक्षामध्ये सचिव पद दिलं आणि ते माझ्या वाट्याला आलेलं आहे। पक्षाने मला प्रवक्तेपदाची पण जबाबदारी दिली आहे आणि राज्यपाल कोट्यातून मला संधी देण्यात आली आहे। ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या मी यथेच्छ पार पाडत आहे। आता याबाबत मला काही कोणी विचारलं नाही किंवा काही मला याबद्दल माहिती नाही। अर्थात आमचे मुख्य नेते आणि आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना सर्वाधिकार आहेत आणि त्यांना वाटत असेल की ज्यांना काही जबाबदारी द्यावी ते निश्चित, परंतु पक्षाचं काम करणं सातत्याने हा माझा आवडीचा विषय, संघटनात्मक विषय असतील निवडणुकीत आणि सगळ्यात तर लाडक्या बहिणींना जे भरभरून लाडक्या बहिणींनी सरकारला साथ दिली ही महत्त्वाचं आहे। आणि काल पण मुख्यमंत्री ठाण्याहून जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की त्यांना इतक्या जवळजवळ 2 कोटीच्या वर महिलांचे ते आज भाऊ झालेले आहेत आणि हे टायटल त्यांच्यासाठी सगळ्यात जास्ती आहे। तुम्ही काही इच्छा व्यक्त केली किंवा माझा काही आग्रह आहे? मी अजिबात इच्छा व्यक्त केलेली नाही। ज्यांना कोणाला जबाबदारी द्यावीशी वाटेल कुठली असो त्याबाबत आम्ही सर्व निर्णय त्यांच्यावर सोडलेले आहेत। का उशीर होतोय? फार घाई दिसत नाही महायुतीला तसं शपथविधीची किंवा मंत्रिमंडळाची? योग्य वेळी ते सगळं होईल। सर्व चर्चा ज्या आहेत त्या सकारात्मक सुरू आहे। एक चांगलं सरकार देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। आमचे मुख्य नेते आणि विधिमंडळ गटनेते आम्ही एकनाथजी शिंदे यांना निवडलेलं आहे। भारतीय जनता पार्टीची ती प्रक्रिया कधी होणार माझं काय मला त्याबद्दल माहिती भाजपमुळे होतंय नाही, मला असं वाटत नाही की, कारण चर्चा सुरू आहेत, विलंब कुठलाही होत नाहीये। काही गोष्टी ठरायच्या असतील त्यामुळे थोडे 1-2 दिवस लागतील सुद्धा, परंतु काळजीवाहू सरकार आहे महाराष्ट्रात आणि कुठलीही कामं त्याच्यामुळे कोण आलात तर स्वागत असेल म्हणजे मला असं वाटत नाही, कारण माझ्यापेक्षा सिनियर लोक बरीच आहेत जे निवडून आलेले आहेत 3-4 वेळा, त्यामुळे त्यासाठी मी काही कुठल्या रेसमध्ये नाहीये किंवा काही नाहीये। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।